व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची स्पीडबोट उलटून अपघात कसा झाला? व्हिएतनाममधील फू कोएक एक जागा आहे. तिथं फिरायला गेलेले भारतीय पर्यटकांची स्पीडबोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना अचानक आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे, समुद्रात उसळलेल्या प्रचंड लाटा आणि बोटीत आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे घडली. हा एक अपघात असून यामध्ये घातपाताचा कोणताही भाग नाही. ही दुर्घटना फू कोएक बेटाजवळील होन्मेरुट नगाई बेटावरून परतताना किनाऱ्यापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर घडली. बोटीत एकूण 36 जण होते. यात 32 भारतीय पर्यटक, 3 कर्मचारी आणि एक फ्लाईट अटेंडंटचा समावेश होता. अपघाताचं कारण स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार होन्मेरुट बेटाजवळ असताना बोटीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्याचवेळी समुद्रात अचानक वेगवान वारे वाहू लागले आणि मोठ्या लाटा आल्या. बोटीतील बिघाड आणि खराब हवामानामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बंदिस्त स्पीडबोट उलटून सर्व प्रवासी पाण्यात पडले गेले. बचावकार्य घटनेची माहिती मिळताच व्हिएतनामचे तटरक्षक दल आणि स्थानिक बचाव पथकांनी युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली. 21 जणांना वाचवण्यात यश आले, मात्र 15 जणांचा बुडून मृत्यू झाला. ही माहिती मी तुम्हाला दिली. ह्याबद्दल दुसऱ्या पण न्यूजची माहिती मी देईन. तर माझ्या ह्या दक्कनवाला यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मी चांगले प्रमाणे मी तुमच्यासाठी न्यूज घेऊन येत जाईन. तर मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.